गॅस पुरवठ्याची स्थिती पाहता केंद्र सरकारकडून एस्मा कायदा लागू झालाय आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। केंद्र सरकार घरगुती गॅसला पहिलं प्राधान्य देणार असल्याचं देखील कळतंय। गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आता भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आखाती देशांमधील युद्ध परिस्थितीमुळे जगभरात इंधन टंचाईचे संकट जाणवू लागलंय। भारतात व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे। त्यामुळे देशामध्ये केंद्र सरकारने एस्मा कायदा लागू केलाय। महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय। पुढील काही दिवस युद्ध सुरू राहिल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते। या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। देशात एस्मा कायदा लागू केल्याने आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळाबाजार करण्यावर प्रतिबंध लागणार आहे। घरगुती गॅस सिलेंडरला पहिलं प्राधान्य देण्यात येणार। व्यावसायिक गॅस सिलेंडरसह इतर पुरवठ्याला दुसरं प्राधान्य असणार आहे। पेट्रोल, डिझेल किंवा गॅसच्या साठेबाजी विरुद्ध सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं सूत्र सांगतायत। राज्य सरकारांना साठेबाजी रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश असल्याचंही सूत्र सांगतायत। गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना जास्त प्रमाणामध्ये एलपीजी उत्पादन करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आलेत। एस्मा कायदा म्हणजे नेमकं काय त्यावरही एक नजर टाकूया। एस्मा हा कायदा भारतीय संसदेनं 1968 साली मंजूर केला होता। आपत्कालीन काळात आवश्यक सेवांचा सुरळीत पुरवठा राहण्यासाठी हा कायदा आहे। दैनंदिन वापरात लागणाऱ्या गोष्टी आणि सेवांचा एस्मा कायद्याच्या कार्यकक्षेत समावेश होतो। संप काळात कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो। संरक्षण, स्वच्छता, जलपुरवठा, रुग्णालय, राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित सेवा एस्मा कायद्याच्या कक्षेत येतात। पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद वितरणाशी निगडीतल्या संस्था, कंपन्या या कायद्याच्या कक्षेत येतात।